नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आजचा ब्लॉग बनवताना इतकं भारी वाटतं ना, इतकं म्हणजे वेगळंच काहीतरी फिलिंग आहे. का ते मी सांगते. कारण मॉनिटायझेशनच्या नंतर आहे ना, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. म्हणजे मॉनिटाईज झाल्यानंतर मी एक ब्लॉग बनवला होता, लाँग व्हिडिओ, बट त्याच्यामध्ये मी माझी जर्नी शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ मी बनवला होता. बट जो नॉर्मल ब्लॉग असतो ना, तो मी हा फर्स्ट टाईमच बनवते आहे. त्यामुळे इतकं भारी वाटतंय ना. आणि याच्या आधी असं होतं ना, की जेव्हा व्हिडिओज बनवायचे ना, तेव्हा एक ते टेन्शन असायचं की अरे चला आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. बट आता ते कसलंही टेन्शन नाही आहे, तो स्ट्रेस नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवताना खूप असं रिलॅक्स फील होत आहे. बट हा प्रवास काही इथेच थांबलेला नाही. प्रवास तर आता इथे चालू झालेला आहे. आता थोडी रिलॅक्स झाली आहे, टेन्शन फ्री झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला छान छान मिळणार आहे. त्यामुळे जर चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की जाऊन आता सबस्क्राईब करा. आणि आत्ताच अंघोळ वगैरे झालेली आहे. आज खूप लेट झालेलं आहे कारण आज थोडंसं निवांत आहे. कारण सागर आज घरी नाही आहे. तर आज आमचं तिघांचंच रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर पण असं होतं का, निवांत म्हणतो आता तो गेलाय पिकनिकला. तर आज एक वन नाईट स्टे असणार आहे. तर उद्या दुपारपर्यंत रिटर्न येणार आहे. पण खरंच निवांत असतो का आपण? जेव्हा नवरे बाहेर जातात तेव्हा खरंच निवांत असतो का? नसतो. आपण म्हणतो निवांत, पण आपण बायका अशा असतो ना की जो निवांत वेळ असतो ना, त्याच्यामध्ये एक काही ना काहीतरी काम एक्स्ट्रा आपण काढत राहतो की चल आज वेळ आहे ना, तर आपण हे करून घेऊया, आपण ते करून घेऊया. असं कोण कोण रिलेट करतं माझ्याशी मला नक्की सांगा की कोण कोण करतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि असंच झालं माझं पण. निवांतच्या नावाखाली आहे ना, मला दुपार झाली आहे आवरायला. सगळं माझं काम आवरलं आहे. बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टीसुद्धा मी काढल्या होत्या काही, निवांत आहे म्हणत. की खरंच असं होतं ना की आपण म्हणतो फक्त काही जरा जेवणाला निवांतपणा असतो, बाकी अदरवाईज काही निवांत असं नसतात गोष्टी. आपण काही रिकाम्या असं बसू शकत नाही. त्यामुळे एक्स्ट्रा कामं काढत जातो. खरंच तो निवांतपणा नसतो. आणि चला आता निवांत आहे म्हणून त्याच नावाखाली आहे ना, मी अजून एक ब्लॉग बनवणार आहे. तर छान स्किन केअरचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. कारण आता सणवार वगैरे येत आहेत जवळ, त्याच्याशी रिलेटेड असं आहे की तुम्हाला तो खूप हेल्पफुल होईल की पटकन आपलं स्किन केअर आपल्याला घरच्या घरीच करता येईल असा काहीसा आहे. आणि त्याच्याच तयारीला लागलेली आहे मी. त्याच्यासाठी ना मला आता खाली जायचं आहे. आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी तो नाही तुम्हाला शेअर करणार आहे. तो त्याचा ब्लॉग वेगळा बनेल. आता इथे जर दाखवलं तर तो खूप हा मोठा व्हिडिओ होईल. तर त्याचा व्हिडिओ वेगळा येईल. तर तो नक्की काय व्हिडिओ असेल ना, ते मला कमेंट करून सांगा. बघू कोण कोण ओळखतंय की कशाबद्दल व्हिडिओ असेल ते. आणि आता मी किचनमध्ये आलेले. मला खूप भूक लागलेली आहे खरं तर. कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. म्हणजे हलका फुलकंच बिस्किट वगैरे असंच खाल्लं होतं. आज नाश्त्याला सुद्धा सुट्टी होती. नाश्ता पण असंच केलेला आहे. तर आता छानशी अशी खिचडी बनवलेली आहे. तर हाच काय तो निवांतपणा असतो. नवरा घरी नसला ना की हाच काय तो जेवणाला थोडंसं सुट्टी मिळते. कारण नवरे घरी असले की मग प्रॉपर जेवण बनवायला लागतं. काय असं काहीतरी ना हलकं फुलकं करायला मिळतं. कारण नवऱ्यांना बेसिकली हे खिचडी वगैरे प्रकार आवडत नाही. माझ्या नवऱ्याला पण नाही आवडत. तर तुम्ही कोण कोण असे करता ते मला नक्की सांगा की नवरा नसला की असं फक्त खिचडी वगैरे बनवूनच आपला दिवस चालवतात. बट संध्याकाळी मी काहीतरी बनवणार आहे मुलांसाठी स्पेशल असं. तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण ती छान प्रोटीनयुक्त फायबरयुक्त अशी रेसिपी आहे आणि बनवायला सुद्धा इझी आहे. मुलं छान आवडीने खातात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. की संध्याकाळी मी छानशी रेसिपी घेऊन येणार आहे. ती पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. चलो, तर आता मी ही खिचडी फिनिश करते. कशाला नको पप्पी नको घालू. तू नको येऊ माझ्या बरोबर. हा, कशाला पाहिजे तू खाली? तू दीदी बरोबर बस ना. हा, बस. कशाला पाहिजे? हा, नको येऊ तू माझ्या बरोबर. हा, तू दीदी बरोबर, दीदी घरी थांबते ना, दीदी बरोबर थांब. हा,
आणि हे बघा, हे सगळं ना, हे भिंत भिंत सगळं रंगवली आहे, हे ह्या माणसाने रंगवलेली आहे, ह्या माणसाने, है ना. हाय. आता मला खाली जायचं, मला ॲक्च्युली पार्लरमध्ये जायचं आहे. तर ह्याचं काय काम आहे माझ्याबरोबर सांगा. ह्याला म्हटलं मी इथे बस दीदी बरोबर, तर बिलकुल बसायला तयार नाही आहे. ए तू राहा ना इथे, मी पटकन जाऊन येते, मी पटकन जाऊन येते. बघितलं नाही, असं असतं हे. ते असतं ना गावी म्हशी असतात ना, म्हशीला त्या म्हशीला लोडणं बांधतात ना, ते 24 तास तिच्या गळ्यात असतं की नाही, तसं लहान मुलं आहे ना, लहान मुलं एक 5-6 वर्षाची होईपर्यंत आहे ना, त्या आईच्या गळ्यात ते लोडणंच असतं. ते कायम सतत 24 तास सोबतच असतं. आता मला त्याला घेऊनच जावं लागणार आहे, की त्याशिवाय तो ऐकणार नाही आहे. आणि मी खेळायला नाही थांबणार आहे. मला कामं आहेत, कळलं. ही कॅप तुला मोठी होती आहे, कारण ही पप्पाची आहे. ओके ठीक आहे, चलो मी जाऊन येते खाली. आता ह्याला घेऊनच जावं लागणार आहे मला, नंतर भेटते मी तुम्हाला. चला, तर मी आता खाली जाऊन आलेली. माझी जी खालची कामं होती ना, ती सगळी मी आवरून आलेली आहे. आणि थोडाफार चेंज दिसत असेल, की बेसिक गोष्ट म्हणजे आपण थ्रेडिंग बिडिंग केल्यानंतर पण खूप फरक पडतो या गोष्टींचा. तर सगळं करून आलेली आहे मी. आणि मी येता येता एक गोष्ट करून आलेली आहे, हे बघा. तर मी असं करत असते नेहमी, कारण तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघत असाल ना नेहमी, तर माझ्याकडे बरीचशी अशी झाडं आहेत जी मी कटिंगमधून जगवलेली आहेत. तीच माझ्याकडे ग्रो. तर मी फार विकत झाडं घेतलेली नाही आहेत. जे काही आहेत ते बरेचसे आहेत ना, मी आत्ता झाडं घ्यायला लागली आहे. बरीचशी माझी कटिंगचीच झाडं आहे. तर मी परत एक आहे ना, हे घेऊन आलेली आहे कटिंग. तर हे जास्वंदाचं कटिंग आहे. तर मी आता हे लावतच होते, कारण आता संध्याकाळ होत आली, संध्याकाळच्या आधी हे लावायला पाहिजेतच. त्याच्यामुळे आता हे कसं लावते मी ते पण तुम्हाला आता दाखवतेच व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, अशी थोडीशी ना जी जुनी फांदी असते ना, जुनी फांद्या असतात ना, तशा तोडून आणायच्या. त्या जगण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ही जी पानं आहेत ना, ती सगळी पहिली आपल्याला काढून घ्यायची. त्यामुळे ती पहिली मी काढून घेते सगळी. तर ना मी आता ही पूर्ण पानं याची काढून घेतलेली आहे. असं छोटं वगैरे राहिलं तर इट्स ओके, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जे खालचं हे दिसतं तुम्हाला, खालची बाजू दिसते, त्याच्यावरची पण आहे ना, मी वरची स्किन काढून घेतली. इथे तुम्हाला दिसत असेल ब्राऊन, आणि ते ग्रीन ग्रीन दिसत असेल. तर हे थोडंसं असं काढून घ्यायचं आहे. तर हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं माहिती आहे का, हा कोरफडीचा जो गर आहे ना, तो गर आहे ना, इथे खालच्या बेसला लावायचा आहे. तर हे असं सगळं कोरफडीचं गर मी लावून घेतलेलं आहे. आणि इथे ना मी हळद घेतलेली आहे. ती हळद पण आपल्याला त्याच्यावरती लावून घ्यायची. आणि आता इथे बघा, मी पूर्ण या भागाला हळद लावून घेतलेली आहे. आणि काय करायचं माहिती आहे आता आपल्याला, मी इथून जवळून दाखवते तुम्हाला. जे असे भाग आहेत ना, हे दिसतं ना, जिथून पालवी फुटते नवीन, तसे आता हे इथे आहेत. बेसिकली आहे ना, ते आपल्याला मातीच्या आतमध्ये घालवायचं. हे वगैरे ना, हे असं, कारण तिथूनच नवीन रूट्स येत असतात. त्यामुळे एक तर ती मुळं फुटायला लागली ना, की मग ते झाड म्हणजे ते तग धरतं. त्यामुळे आपल्याला हा एवढा तरी पोर्शन आतमध्ये मातीच्या गेलाच पाहिजे. मी दाखवते तुम्हाला कसं करायचं. तर इथे बघा, मी असा हा खड्डा तयार करून घेतला ह्याला. आणि आपण आता त्याच्या आतमध्ये टाकूया. चलो, आता माझं कटिंग बिटिंग सगळं लावून झालेलं आहे, सगळं आवरून झालेलं आहे. छान फ्रेश झालेली आहे. चहा वगैरे घेतलेला आहे. चहा मी कमी करते आहे, अधेमध्ये कधीतरीच घेते. आज थोडी गरज होती चहाची, त्यामुळे चहा घेऊन झालेला आहे माझा. आणि चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला म्हटलं होतं जसं की मी एक छान सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. आणि मी आमच्यासाठी करतच होते, म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करावी, कारण छान हेल्दी आहे.
की मी काय बनवणार आहे ते सांगते. मी सोया चंक्सचे कटलेट्स बनवणार आहे आणि त्यासाठी आता सगळ्यात पहिली काय गोष्ट करायची ती मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी ना आता मी इथे पाणी हे गरम करून ठेवलेलं आहे आणि याच्यात आपण आता सोया चंक्स टाकायचे आहेत. तर हे ना आता असेच 15 मिनटं आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनटं आपल्याला सोक करून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते छान अजून फुलतील. बस ह्याच्यावरती आता मी प्लेट झाकून ठेवते. दॅट्स इट. आता इथे बघू शकता तुम्ही, हे असं छान सोक झालेलं आहे, छान मुरलेलं आहे. 15-20 मिनटं झाली आहेत. आता मी काय करणार आहे, हे थोडंसं थंड झालेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. तर याच्यामधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण असं स्क्वीज करून काढून घ्यायचं आहे. ह्यातलं बिलकुल याच्यामध्ये पाणी राहता कामा नये. पूर्ण हे पाणी असं काढून घ्यायचं याच्यामधून. आता मी हे सगळं पाणी काढून घेतलं याच्यामधलं, सोयामधलं. आणि यात आपल्याला टाकायचं आहे काही लसणाच्या पाकळ्या, आलं आणि 3 मिरच्या घेते मी. 3 मिरच्या घेते. मुलं खाणार आहेत म्हणून थोडंसं कमी घेते. छोट्या 3 मिरच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे म्हणून मी हे असं मोठं बाउल घेतलेलं आहे. अदरवाईज जे मिक्सरचं जार असतं मोठावाला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ग्राइंड करून घेऊ शकता. तर इथे आता बघू शकता तुम्ही, छान असं मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि ट्रान्सफर करून घेतलं एका ह्याच्यामध्ये. आणि आता यात मी टाकणार आहे कांदा आणि शिमला मिरची. आता मी जे हे कांदा आणि शिमला मिरची घेतलं होतं ते यात मिक्स करून घेते. आणि माझ्याकडे आता कोथिंबीर संपलेली आहे, अदरवाईज तुम्ही कोथिंबीरही यूज करू शकता याच्यामध्ये. आणि शिमला मिरची मी याच्यासाठी घेते की माझी मुलं शिमला मिरची अशी खात नाहीत, तर मी अशा प्रकारे ना त्यांना खाऊ घालते शिमला मिरची. आणि ऑलरेडी हे पौष्टिक आहे, त्यामध्ये अजून व्हेजिटेबल्स टाकून मी त्याला पौष्टिक बनवायचा प्रयत्न करते. आणि अशा गोष्टीतून आपण त्यांना ते लपवून दिलं ना की त्यांना ते कळत पण नाही की त्याच्यामध्ये असे व्हेजिटेबल्स आहेत आणि त्यांच्या पोटात अशा भाज्या जातात सुद्धा. आणि हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहेत. तर क्विकली मी तुम्हाला सांगते की काय काय लागणार आहे आपल्याला. तर पहिलं तर इथे हळद, चवीनुसार मीठ, ही कसुरी मेथी आहे, हे ब्लॅक पेपर पावडर आहे म्हणजे काळी मिरी पावडर, हे थोडंसं काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी, हे आहे चाट मसाला, गरम मसाला, आणि ही आहे धणे पावडर. जिरे पावडर आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्किप करते आहे जिरे पावडर. आणि मला आवडतं म्हणून माझ्या सगळ्या रेसिपीजमध्ये हे असतं, ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब. मी हे सगळे मसाले याच्यामध्ये ॲड करते आणि छान असं एकजीव करून घेते मी हे. आणि इथे मी आता कॉर्नफ्लॉवर सुद्धा यूज करणार आहे थोडंसं, जेणेकरून त्याला छान बाइंडिंग येईल, म्हणजे आपल्याला गोळे करताना त्रास होणार नाही. फार नाही घ्यायचं आहे, थोडंसं बघायचं आधी गोळा होतोय की नाही आणि त्याप्रमाणे यूज करायचं. हे सगळं टाकल्यानंतर आहे ना मी ह्याला एकजीव करून घेते छान. ह्याच्यामध्ये अदरवाईज तुम्ही हेही टाकू शकता की बेसन असतं आपलं, ते थोडंसं रोस्ट करायचं आणि तेही टाकायचं, त्याने सुद्धा छान बाइंडिंग येतं. आणि यात ना मी अजून तांदळाचं पीठसुद्धा टाकते बाइंडिंगसाठी, कारण फक्त कॉर्नफ्लॉवर जास्त यूज करणं मला योग्य नाही वाटत आहे. आणि तांदळाचं पीठ यूज केल्यानंतर ना छान असे क्रिस्पी आहे, कारण त्याला क्रंच येतो, असं छान क्रिस्पीसुद्धा होतात, म्हणून मी ते तांदळाचं पीठसुद्धा यूज करते आहे. चला, तर इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बेसिकली आहे ना असा गोळा झाला पाहिजे, हे असं गोळा झाला पाहिजे, म्हणजे प्रॉपर त्याला शेप आला पाहिजे, त्याचा शेप त्याने होल्ड केला पाहिजे. तर मी असे बनवून घेते आणि तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये बनवू शकता, म्हणजे असं राऊंड शेपमध्ये सुद्धा, असं राऊंड शेपमध्ये. अदरवाईज तुम्हाला ओव्हल शेप हवा असेल तर ओव्हल शेपमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तुम्ही, जो तुम्हाला शेप हवा असेल तो. चला, तर मी अशा पद्धतीने ना हे सगळे असे
कटलेट्स बनवून घेते आणि बनवता बनवता मी तुमच्याशी गप्पासुद्धा मारते. मी तुम्हाला सांगते की हे सोया चंक्स आपल्या आहारात का घेतलं पाहिजे. कारण ना सोया चंक्समध्ये आहे ना भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, तसंच त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फायबर जास्त प्रमाणात असतं आणि आयर्न, कॅल्शियम वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे सोया चंक्स आहारामध्ये घेतलं पाहिजे. आणि माझ्याकडे सगळ्या ह्याच्यामध्ये ना मी व्हरायटी ऑफ डिशेस बनवते. म्हणजे सोया चंक्सची भाजी बनवते, मी बिर्याणी बनवते त्याचे कधी कधी, आणि असे कटलेट्ससुद्धा बनवते. आणि हे कटलेट्स माझ्या मुलीला खूप आवडतात. ती खूप दिवस मागे लागली होती माझ्या की बनव बनव म्हणून. तर म्हटलं मी आता जर बनवतेच आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करेन. आणि मुलांसाठी खूप चांगलं आहे. आणि असं तुम्ही स्नॅक्सला वगैरे, टिफिनला वगैरे पण तुम्ही देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये वगैरे सुद्धा छान रेसिपी आहे, हलकी फुलकी. आणि फायबर जास्त असल्यामुळे ना पोटभरीचं आहे. त्यामुळे तुम्हाला वजन वगैरे, डाएटसाठी वगैरे पण वजन तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं फायबर असल्यामुळे. त्यामुळे हे आहारात तुम्ही घेत जा. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवून त्यांना आहारात त्याचा समावेश करा. कारण शरीरासाठी खूप छान असतं आणि हाय प्रोटीनयुक्त हे आहे, रेसिपीज आहेत ह्याच्या. सोयामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा हेल्दी आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा हेल्दी आहे. चलो, तर हे मी बनवून घेते सगळे आणि मग तुम्हाला भेटते. तर मी आता इथे ना हे सगळे असे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये ना तुम्ही वरती ब्रेड क्रम सुद्धा लावू शकता, किंवा ज्या आपण बाइंडिंगसाठी त्याला कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकलं ना त्याच्या जागी सुद्धा तुम्ही ब्रेड क्रम्स टाकू शकता. बट मी ब्रेड वगैरे मैद्याचं असतं, त्यामुळे मला सध्या ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यामुळे मी शक्यतो जरा असं अवॉइड करते ते. तर ह्याच्यावरती जर तुम्ही ब्रेड क्रम्स आणखीन यूज केले ना, किंवा कॉर्नफ्लेक्स वगैरे यूज केले ना क्रश करून, तर अजून छान क्रंची होईल. तर आता तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि बनूला सुद्धा यायचं होतं, ऑन कॅमेरा यायचं होतं त्याला. मी सुद्धा येणार आहे. मी ॲक्च्युली त्याला शूट करायचं होतं. म्हटलं तू इथे माझ्या बरोबर बस, दीदीला शूट करू दे. चलो बघू तेल गरम होतंय का. चला, तेल गरम झालेलं आहे. तर गॅस कमी करते मी. आणि इथे आपण आता हे शालो फ्राय करणार आहे. इकडे दाखव. ते शालो फ्राय केल्यामुळे ते जास्त तेलकट सुद्धा नाही होणार. आणि असं ना छान त्याला गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना, छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं. आणि फ्राय करायला फार वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात. तर हे छान रेडी झालेले आहे, तर मी याला काढून घेते. आणि असे छान कटलेट आमचे रेडी आहेत. दाखव. असे छान कटलेट रेडी आहेत आणि तुम्ही ते सॉस बरोबर खाऊ शकता. आणि असं रात्री बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवलं तुम्ही, सकाळी स्नॅक्ससाठी मुलांना देऊ शकता. आणि आता आम्ही हे मस्त एन्जॉय करतो टी व्ही बघत बघत. आणि मुलांनी तर ऑलरेडी खायला सुरुवात केलेली आहे. मी बनवताच त्यांनी खायला सुरुवात केलेली. कसं झालंय? छान झालं एकदम. बनू कसं झालंय? मस्त झालंय. आवडलं तुला? ओके, चला खा. आणि आता ना मी पण टेस्ट करून बघते कसं झालं ते. एक नंबर झालेला. एक नंबर झालेलं आहे. आणि नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा. मुलांना पण तुमच्या आवडतील हे, आणि सगळ्यांनाच आवडेल. चला, तर आता आम्ही हे मस्त फस्त करतोय. आता हाच आमचा डिनर असणार आहे, हलका फुलका. आणि मी ते दाखवायला तुम्हाला तेवढेसे दाखवले, बाकीचे पण आहेत. चला, तर अशा रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन मध्ये मध्ये, की छान हलक्या फुलक्या असतात आणि हेल्दी असतात. आणि मुळात पटकन घरातल्या साहित्यांबरोबरच होतात. तर अशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. आणि तुम्हाला कशा वाटतात त्या रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा.
आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बोल, चॅनेलला सबस्क्राईब करा. हां, चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.